मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 3000 इंग्लिश वर्ड या सिरीजमध्ये. ज्या ठिकाणी आपण मराठी शब्द पाहतोय त्याला इंग्लिशमध्ये कोणता शब्द आपण वापरतो आणि त्याचा उच्चार कशा प्रकारे केला जातो हे व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, सोबतच एक सिरीज आपण अपलोड करतोय, एक मागे व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ती सिरीज किती महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला समजेल बघा. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण काय करतोय, हा जो 11वा पार्ट आहे या ठिकाणी आपण मराठी शब्द पाहतोय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं पाहतोय. अजून एक व्हिडिओ जो येणार आहे 3000 मराठी वर्ड्स चॅलेंज म्हणजेच इंग्रजी शब्द वळका अशी एक सिरीज आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दिसणार आहे फक्त मराठी शब्द. आता 501 ते 550च्या मधले जे शब्द आहे तुम्ही जे ह्या सिरीजमध्ये जे शब्द पाहणार आहे ते शब्द अधूनमधून तुम्हाला दिसतील आणि फक्त मराठी शब्द दिसेल. मराठी शब्द जर दिसला तर तुम्हाला लगेच त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ सांगता येतो का पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुमचे किती शब्द पाठ झाले. तर ती सिरीज सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि लगेच आपण अपलोड करतोय एक व्हिडिओ. जास्त वेळ लागत नाही, लवकर तुम्हाला ते व्हिडिओज भेटून जातील. तेही बघत चला, जेणेकरून तुम्ही स्वतः ठरवू शकाल की किती शब्द तुमचे पाठ झाले. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आजचा 501 नंबरचा शब्द तुमच्या समोर आहे पूर म्हणजेच फ्लड. पूर म्हणजेच काय, फ्लड. पुढचा शब्द बघा, दुष्काळ म्हणजे ड्रॉट किंवा फॅमिन. दुष्काळ म्हणजेच काय, ड्रॉट किंवा फॅमिन. पुढचा शब्द आहे भूकंप म्हणजेच अर्थक्वेक. भूकंप म्हणजेच काय, अर्थक्वेक. पुढचा शब्द आहे संकट म्हणजेच क्रायसिस किंवा ट्रबल. संकट म्हणजेच काय, क्रायसिस किंवा ट्रबल. पुढचा शब्द आहे उपाय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॉल्युशन किंवा रिमेडी असं म्हणतो. उपाय म्हणजेच काय, सॉल्युशन किंवा रिमेडी. पुढे बघा, पुढचा शब्द आहे मदतनीस, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हेल्पर किंवा असिस्टंट असं म्हणतो. मदतनीस त्याला काय म्हटलं जातं, हेल्पर किंवा असिस्टंट. पुढचा शब्द आहे बघा बचाव, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेस्क्यू किंवा डिफेन्स असं म्हणतो. बचाव इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रेस्क्यू किंवा डिफेन्स. पुढचा शब्द आहे बघा यंत्रणा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिस्टीम किंवा मेकॅनिझम असं म्हणतो. यंत्रणा इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, सिस्टीम किंवा मेकॅनिझम. पुढे आहे अधिकारी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑफिसर किंवा ऑथॉरिटी असं म्हणतो. अधिकारी इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ऑफिसर किंवा ऑथॉरिटी. पुढे आहे कर्मचारी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एम्प्लॉय किंवा स्टाफ असं म्हणतो. कर्मचारी इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, एम्प्लॉय किंवा स्टाफ. पुढचा शब्द आहे बघा बैठक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मीटिंग किंवा सिटिंग असं म्हणतो. बैठक म्हणजेच काय, मीटिंग किंवा सिटिंग. ठीक आहे, हे जे एका वहीमध्ये जर माणसं बसली ना तर ती अवस्था म्हणजे सिटिंग. पुढचा शब्द आहे बघा निर्णय, ज्याला डिसिजन असं म्हटलं जातं. निर्णय इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, डिसिजन. पुढचा शब्द आहे अहवाल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिपोर्ट असं म्हणतो. अहवाल ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, रिपोर्ट. पुढचा शब्द आहे बघा माहिती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्फॉर्मेशन किंवा डेटा असं म्हणतो. माहिती काय म्हटलं जातं, इन्फॉर्मेशन किंवा डेटा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे नोंद म्हणजे रेकॉर्ड किंवा एंट्री. नोंद म्हणजेच काय, रेकॉर्ड किंवा एंट्री. पुढे आहे कार्यालय म्हणजेच ऑफिस किंवा ब्युरो. कार्यालय इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ऑफिस किंवा ब्युरो. पुढे आहे विभाग, ज्याला इंग्लिशमध्ये डिपार्टमेंट किंवा सेक्शन असं म्हटलं जातं. विभाग काय म्हटलं जातं, त्याला डिपार्टमेंट किंवा सेक्शन. पुढचा शब्द आहे खाते, ज्याला इंग्लिशमध्ये अकाउंट किंवा डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. खाते म्हणजेच काय, अकाउंट किंवा डिपार्टमेंट. पुढचा शब्द आहे बजेट, इंग्लिशमध्ये पण आपण त्याला बजेट म्हणतो. बजेट स्पेलिंग लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे बघा खर्च, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एक्सपेन्स किंवा एक्सपेंडिचर असं म्हणतो. खर्च त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, एक्सपेन्स किंवा एक्सपेंडिचर. पुढचा शब्द आहे उत्पन्न, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्कम किंवा रेव्हेन्यू असं म्हणतो. उत्पन्न ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, इन्कम किंवा रेव्हेन्यू. पुढे आहे कर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टॅक्स असं म्हणतो. कर काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, टॅक्स. पुढचा शब्द आहे बघा दंड, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फाईन किंवा पेनल्टी असं म्हणतो. दंड काय म्हटलं जातं, फाईन किंवा पेनल्टी. पुढे बघा, पुढचा शब्द आहे सूट म्हणजे डिस्काउंट किंवा एक्झेम्पशन. सूट म्हणजेच काय, डिस्काउंट किंवा एक्झेम्पशन. पुढे आहे मागणी, ज्याला डिमांड किंवा प्लिया असं म्हणतो आपण. मागणी म्हणजेच काय, डिमांड किंवा प्लिया. पुढे बघा, पुढचा शब्द आहे पुरवठा म्हणजेच सप्लाय. पुरवठा म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये सप्लाय. पुढे बघा, पुढे आहे साठा म्हणजे स्टॉक किंवा रिझर्व. साठा म्हणजे काय, स्टॉक किंवा
रिझर्व्ह. पुढचा शब्द आहे गोदाम, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेअर हाऊस किंवा स्टोर हाऊस म्हणतो. पूर्वी शब्द झालेला आहे बघा. गोदाम म्हणजे काय? वेअर हाऊस किंवा स्टोर हाऊस. पुढे बघा पुढचा शब्द आहे मालक किंवा ओनर किंवा बॉस. मालक काय म्हटलं जातं त्याला? ओनर किंवा बॉस. पुढचा शब्द आहे व्यवस्थापक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅनेजर असं म्हणतो. व्यवस्थापक इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? मॅनेजर. पुढे आहे ग्राहक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कस्टमर किंवा क्लायंट असं म्हणतो. ग्राहक इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कस्टमर किंवा क्लायंट. पुढचा शब्द आहे जाहिरात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. जाहिरात इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ॲडव्हर्टाइजमेंट. पुढचा शब्द आहे विक्री, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल किंवा सेलिंग असं म्हटलं जातं. विक्री त्याला काय म्हणतो आपण? सेल किंवा सेलिंग. पुढचा शब्द आहे खरेदीदार, ज्याला इंग्लिशमध्ये बायर किंवा परचेसर असं म्हणतो. खरेदीदार ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? बायर किंवा परचेसर. पुढचा शब्द आहे बघा किंमत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्राइस किंवा कॉस्ट असं म्हणतो. किंमत इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? प्राइस किंवा कॉस्ट. पुढचा शब्द आहे बघा चलन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण करन्सी असं म्हणतो. चलन इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? करन्सी. पुढचा शब्द आहे नाणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉइन असं म्हणतो. नाणे इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कॉइन. पुढचा शब्द आहे बघा नोट, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नोट किंवा बँक नोट असं म्हणतो. नोट म्हणजेच काय? नोट किंवा बँक नोट. पुढचा शब्द आहे बघा पावती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिसीट असं म्हणतो. पावती काय म्हटलं जातं? रिसीट. पुढचा शब्द आहे बिल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बिल किंवा इनवॉइस असं म्हणतो. बिल काय म्हटलं जातं? बिल किंवा इनवॉइस. हा शब्द बघा, हा लक्षात ठेवा, इनवॉइस. ठीक आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे व्यवहार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रान्झॅक्शन किंवा डील असं म्हणतो. व्यवहार ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ट्रान्झॅक्शन किंवा डील. पुढे आहे नफा म्हणजेच प्रॉफिट. नफा म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये प्रॉफिट. पुढे बघा तोटा, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉस असं म्हणतो. तोटा काय म्हटलं जातं त्याला? लॉस. पुढचा शब्द आहे गुंतवणूक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. गुंतवणूक इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? इन्व्हेस्टमेंट. पुढचा शब्द आहे बघा भागधारक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शेअर होल्डर असं म्हणतो. भागधारक त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? शेअर होल्डर. पुढचा शब्द आहे कंपनी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कंपनी किंवा फर्म असं म्हणतो. कंपनी इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कंपनी किंवा फर्म. पुढे बघा पुढचा शब्द आहे उद्योग, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंडस्ट्री किंवा बिझनेस असं म्हणतो. उद्योग इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? इंडस्ट्री किंवा बिझनेस. पुढे बघा कारखाना, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फॅक्टरी किंवा वर्कशॉप असं म्हणतो. कारखाना काय म्हटलं जातं? फॅक्टरी किंवा वर्कशॉप. पुढे आहे उत्पादन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोडक्शन किंवा प्रॉडक्ट असं म्हणतो. उत्पादन काय म्हटलं जातं? प्रोडक्शन किंवा प्रॉडक्ट. पुढचा शब्द आहे गुणवत्ता, इंग्लिशमध्ये आपण क्वालिटी असं म्हणतो. गुणवत्ता काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये क्वालिटी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 550 शब्द पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स.